वेगळे आहे. दुसरा पुरस्कार आहे माननीय मनीषाताई पवार यांना. MA मधून त्यांनी पत्रकारिता केली. बीड तालुक्यामधल्या कळसंबर अगदी छोटं गाव. कळसंबर या गावी त्या आज आपला परिवार नावाने वृद्धाश्रम चालवतात. जगाच्या पाठीवरती ज्यांचं कोणी पण नाही असते, अंध, अपंग, बेघर, निराधार आजी आजोबा इथं राहतात. आज आपण पुण्यासारख्या शहरामध्ये वावरत असताना आपल्याला कळतं की वृद्धाश्रमांची किती गरज आहे. ज्या ठिकाणी तुम्ही खरोखर एक पेड वृद्धाश्रम बघता तिथं पैसे देऊन सुद्धा लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांभाळतात असं नाही. तर ज्यांचं कोणीच नाही, ज्यांच्याकडून पैशाची कुठलीही अपेक्षा नाही, बरं ते हातीपायी धाड सुद्धा नाही, अंध, अपंग, मतिमंद अशा वृद्धांना सांभाळायची कल्पना सुद्धा किती मोठी आहे याची आपण कल्पना करू शकतो. त्यांना मी विचारलं की ह्या कार्याची सुरुवात कशी झाली. तर तळेगाव जवळ एक अपघात झाला होता, मला मनीषाताई सांगत होत्या. आणि त्या अपघातातले सर्वजण घरातले मृत्युमुखी पडले. आणि नंतर त्यांना असं कळलं की बीड तालुक्यामध्ये त्यांचे आजी आजोबा राहतात आणि त्या माणुसकीनं त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांना जे काही दृश्य दिसलं ते खूप वाईट होतं. की एक छोटंसं मातीचं घर होतं जे 80% भुशींनी पोखरलेलं होतं. अंथरुणावरती बसलेले आजोबा होते जे बेडरिडन होते, त्यांना उठता येत नव्हतं, त्यांना वेळतूर झालेले होते. आणि आजी ज्या जेमतेम तिथल्या तिथं वावरून सगळ्या गोष्टी सांभाळत होत्या. त्यांचं मन हळहळलं आणि त्यांनी कुठलाही विचार न करता दुसऱ्या मिनिटाला रिक्षात बसून त्यांना स्वतःच्या घरी घेऊन अपार धाडस लागतं. म्हणजे मला असं वाटतं की बाबा आमटेंनी जे धाडस दाखवलं त्याची हीच मुळ आहे. म्हणजे तो जो काही आपला तुमचा इन्स्टिंक्ट असतो की जो तुम्हाला हे करायला भाग पाडतो, ते जे काही धाडस असतं ते खरंच खूप मोठं असतं. त्या आल्या आणि त्यांचे पती आणि त्यांचा भाऊ आणि त्यांची वहिनी त्याबरोबरीने ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे काम करतात. महिन्याला त्यांना कुठलंही एक फिक्स इन्कम नसल्यामुळं कुठलेही वेगळे कामगार तिथे ठेवण्याची आज त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. तर त्यांची वहिनी सगळ्या वृद्धांचा स्वयंपाक करते. त्यांचे मिस्टर आणि त्यांचे भाऊ ही सगळी त्यांची सेवा शुश्रूषा करतात आणि त्या स्वतः हा सगळा डोलारा आतापर्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट मला काय वाटली तर हे कार्य सक्षमपणे चालवता यावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याकरता या पवार दाम्पत्यानं एक खूप मोठा, खूप धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे मूल होऊ न देण्याचा निर्णय. मला ते ऐकताना सुद्धा मध्ये त्यावेळी डोळे भरून आले ज्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं की सोपं नाही अजिबात. म्हणजे आज आपण सगळ्या गोष्टी करतो, आज सगळी सामाजिक कार्य आपण करतो, कधी करतो तर आपल्या सगळ्या रोजच्या गोष्टीतून ज्यावेळेला आपण वेळ काढतो त्यावेळी करतो. आपलं स्वतःचं घरचं जे काय आहे ते बाजूला ठेवून आपली स्वतःची शेती देऊन आपलं घर त्या वृद्धांना देऊन या गोष्टीचा सांभाळ करणं अजिबात सोपं नाही. आज त्यांनी त्यांची स्वतःची 2 एकर शेती ह्या प्रकल्पाला दिली आहे, त्यांचं स्वतःचं राहतं घर ह्या प्रकल्पात दिलं आहे आणि तीच आज वृद्ध आजी आजोबांचा